मागील भागात आपण पाहिलं, मंदाताई, माई आणि सुधीरराव यांनी स्वराला मानसीचा भूतकाळ सांगितला. शशांकचा फोन आला म्हणून सर्वजण हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. मानसीची तब्येत सिरियस झाली होती. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 48. शशांकचा फोन आला आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पटापट सर्वजण बाहेर आले. कारमध्ये बसू लागले. तेवढ्यात अचानक आभाळ भरून आलं. काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली. भर दुपारी एकदम अंधारून आलं होतं. विजांचा गडगडाट सुरू झाला होता. 2 योग, पाऊस. आजही पाऊस येतो. म्हणजे नाही, हा दुसरा योग नाही. मी माझ्या लेकीला काहीच होऊ देणार नाही. मंदाताई तशाच धावत देवघरात गेल्या. काय झालं हे बघायला माईही मंदाताईंच्या मागं गेल्या. मंदाताईंनी देव पाण्यात ठेवले होते. मंदाताई, येताय ना हॉस्पिटलमध्ये? माई त्यांना म्हणाल्या. माई, तुम्ही जा सगळे हॉस्पिटलमध्ये. आज मी देवाचीच परीक्षा घेणार आहे. बघू आता, आईची ममता जिंकते की देव जिंकतो, लेकीची माया जिंकते की देव जिंकतो. मानसी बरी होईपर्यंत देवही असेच पाण्यात राहतील. मंदाताई म्हणाल्या. मंदाताई, काळजी घ्या स्वतःची. अहो, आपली मानसी शूरवीर आहे. तिला काही होणार नाही. आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो, माई म्हणाल्या आणि बाकीच्या लोकांसोबत हॉस्पिटलमध्ये गेल्या. सगळेजण ICU बाहेरच्या वेटिंग एरियात पोहोचले. राघव एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडत होता. राघवची अवस्था कुणी बघू शकत नव्हतं. माई, रजनी आणि हेमंत ICUच्या काचेतून मानसीला बघत होते. 3-4 डॉक्टरांची चमू, नर्स सगळे मानसीभोवती वेढा घालून होते. सगळ्यांचीच काहीतरी घाईगडबड सुरू होती. नर्स मानसीला वेगवेगळे इंजेक्शन देत होत्या, सलाईन लावत होत्या. शशांक, काय झालं रे? हेमंतनं त्याला विचारलं. BP एकदम वाढलं आणि हार्टबीटही वाढले. व्हेंटिलेटर सपोर्टही वाढवला आहे. हार्टच्या डॉक्टरांना बोलवलं आहे. डॉक्टर म्हणत होते की BP असंच वाढत राहिलं तर पुन्हा ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता आहे. शशांकचा आवाज कापरा झाला होता. वेटिंग रूमच्या खुर्चीवर राघव मान खाली घालून डोकं धरून बसला होता. स्वरा राघवजवळ गेली. तिनं तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. स्वराला बघून राघवला अजूनच भरून आलं. दोघं बापलेक एकमेकांच्या कुशीत शिरून ढसाढसा रडत होते. राघव, पुरे आता. आता आसवं गाळायची नाही. मानसी किती धीराची आहे हे माहिती आहे ना? आणि तूच आठव थोडं. अरे तेव्हा एकटा होतास ना? तुझ्यामुळंच तर मानसीला जीवनदान मिळालं होतं. आताही मानसी बरी होईल. तुला मात्र खंबीर राहावं लागेल. तुला सगळ्यांनाच सांभाळायचंय. स्वराकडं बघ जरा. अरे तिची आई तिकडं बेडवर निपचित पडलीये आणि बाप असा शून्यात हरवलाय. त्या लेकराला धीर येणार तरी कसा? तू असा खचून गेला तर आम्ही म्हाताऱ्यांनी कुणाकडं बघायचं? सुधीरराव उसनं अवसान आणून राघवला धीर देत होते. त्यांचं ऐकून राघवनंही आपले डोळे पुसले. स्वरा त्याच्या जवळच बसून होती. बराच वेळ शांततेत गेला. डॉक्टर दीपक ICUच्या बाहेर आले. त्यांच्यासोबत अजून एक डॉक्टर होते. राघव आणि घरातले सगळेजण डॉक्टरांभोवती गोळा झाले. हार्ट अटॅक होता.
डॉक्टर दीपक म्हणाले. काय? राघवच्या तोंडून पुढं शब्दच फुटले नाही. हो, मानसी मॅडम आता स्टेबल आहेत. सगळ्या प्रकारची औषधं सुरू केली आहेत. पण पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. त्यानंतरच आपण पेशंटच्या तब्येतीबाबत काही बोलू शकतो. हे डॉक्टर सचदेव हार्ट स्पेशालिस्ट आहेत. हे पण सकाळ संध्याकाळ व्हिजिट देऊन जातील. डॉक्टर दीपक बोलत होते. राघवनं त्यांच्यासमोर हात जोडले. त्याला पुढं बोलवलं जात नव्हतं. त्याचा कंठ अगदी दाटून आला होता. खूप लोकांचे आशीर्वाद आहेत मानसी मॅडमसोबत. लेट्स होप फॉर बेटर. डॉक्टर दीपक राघवच्या खांद्यावर हात थोपवत बोलून गेले. सगळेजण ICUच्या काचेतून मानसीकडं बघत होते. प्रत्येकाच्या डोळ्यातून मानसीसोबत घालवलेले क्षण अगदी बेधुंद बरसत होते. मानसी बरी व्हावी म्हणून प्रत्येकजण देवासमोर हात जोडत होता, प्रार्थना करत होता. व्हिजिटिंग अवर्समध्ये राघव आत गेला. ICUमध्ये तो मानसीजवळ उभा होता. मानसीच्या नाकातोंडात श्वसनासाठी नळ्या टाकलेल्या होत्या. त्याला व्हेंटिलेटर जोडलेलं होतं. मानसीच्या शरीरावर कितीतरी वायर मॉनिटरला जोडले होते. ICUमधली शांतता आणि मॉनिटरचा टुणटुण आवाज राघवची बेचैनी अजून वाढवत होता आणि मानसी अगदी निश्चित पडून होती. काय चुकलं ग मानसी? ही अशी कोणती शिक्षा देतेस मला? लवकर बरी हो ना ग. तुझ्याशिवाय ह्या घराला, ह्या संसाराला काहीच अर्थ नाही आहे. तू आहेस तर मी आहे. तुझ्याशिवाय मी हे सगळं कसं सांभाळू? मानसी, तुला लवकर बरं व्हायचंय. माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी. स्वार्थी म्हण मला, चालेल. आहे मी स्वार्थी, पण मला तुझी साथ हवी आहे मानसी. मानसी, आपली स्वरा माझ्यासाठी नाही तर स्वरासाठी तरी परत ये. भांबावलंय ग लेकरू. तिची समजूत कशी काढू तेच कळत नाही. आई, बाबा, माई, रजनी, गौरी सगळे तुला भेटायला आसुसलेत ग. राघव मानसीकडे बघत मनातच बोलत होता. त्यानं मानसीला एक आवाज देऊन बघितला. कदाचित मानसी खूप गाढ झोपली असेल आणि आपल्या आवाजानं तिला जाग येईल ही भाबडी आशा त्याला होती. पण मानसीनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. राघव ICUच्या बाहेर आला. स्वरानं खूप आशाळभूत नजरेनं त्याच्याकडं पाहिलं. तो स्वराच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. एव्हाना मानसीच्या आजारपणाची बातमी आश्रमातही समजली होती. आश्रमातल्या महिला, तिथले कर्मचारी सगळेजण मानसी बरी होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत होते. जमेल तसं हॉस्पिटलमध्ये येऊन जात होते. डॉक्टरांनी 48 तास सांगितले होते. प्रत्येकानंच तो क्षण अगदी जीव मुठीत धरून काढला. या 2 दिवसात मानसीचं BP तेवढं नॉर्मल झालं होतं. डॉक्टरांच्या मते ती एक जमेची बाजू होती. 3-4 दिवस असेच सरले. मानसी कोमातच होती. व्हेंटिलेटर सपोर्ट जराही कमी झाला नव्हता. बाबा, प्लीज मला आईला भेटायचंय. प्लीज. आताच मात्र स्वरा मानसीला भेटायचं म्हणून हट्टाला पेटली होती. ठीक आहे, डॉक्टर काका हो म्हणाले तरच आपण आज जाऊ. राघव डॉक्टरांच्या परवानगीनं स्वराला आत घेऊन गेला. आत गेल्या गेल्या स्वरा तिथल्या वातावरणाला थोडी घाबरली. तिनं राघवचा हात अगदी गच्च दाबून धरला होता. राघव तिला मानसीच्या बेडजवळ घेऊन गेला. आपल्या आईला
असं बघून स्वराला खूप रडू आलं. एक स्टूल घेऊन ती मानसीच्या बेडजवळ बसली. आई, सॉरी ना गं, मला माहिती आहे माझ्यामुळंच तुझी तब्येत खराब झाली आहे. आई, उठ ना गं, मी तुला परत असा त्रास देणार नाही. आई, तुला माहिती आता माझ्या मागं कुणीच लागत नाही. जेवून घे, अभ्यास कर, एकटी इकडं तिकडं जाऊ नको असं कुणीच म्हणत नाही. आई, मी ना माझे केस आता परत वाढवणार आहे. तू माझ्या वेण्या घालून देशील ना? आई, मला तू सोबत हवी आहेस प्रत्येक ठिकाणी. स्वरा मानसीचा हात हातात घेऊन रडत होती. स्वराच्या डोळ्यातले अश्रू मानसीच्या हातावर पडले. जणू त्या अश्रूंमध्ये काही जादू होती. मानसीनं तिच्या हातांच्या बोटांची हालचाल केली. ही गोष्ट राघवच्या लक्षात आली. सिस्टर, हे बघा. मानसीनं तिचे बोटं हलवले. राघव तिथल्या सिस्टरांना म्हणाला. सिस्टरांनी डॉक्टरांना कळवलं. डॉक्टरही ताबडतोब मानसीला तपासायला आले. त्यांनी मानसीला तपासलं. मानसीमध्ये काहीच बदल झाले नव्हते. मिस्टर राघव, असं होतं कधी कधी. पेशंटनं काही हालचाल केली असं आपल्याला वाटू शकतं, डॉक्टर दीपक म्हणाले. मी स्वतः पाहिलं डॉक्टर. मानसीनं हाताची बोटं हलवली होती. तुम्ही माझ्या मुलीला स्वराला विचारा हवं तर, ती सुद्धा माझ्यासोबत होती, राघव म्हणाला. तुम्ही मानसीसोबत खूप भावनिकरित्या अटॅच आहात म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल. एनिवेज, तुम्ही म्हणत आहात आणि असं काही झालं असेल तर स्वराला रोज मानसीसोबत बोलू द्या. कदाचित माय लेकीचं बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल. लेट अस होप फॉर द मिरॅकल, डॉक्टर बोलून निघून गेले. स्वरानं आवाज दिल्यावर मानसीनं हातांच्या बोटांची हालचाल केली. राघवनं ही गोष्ट डॉक्टरांना सांगितली आणि डॉक्टरांनी रोज स्वराला मानसीसोबत बोलायला लावलं. राघवनं घडलेला सगळा प्रसंग घरातल्या लोकांना सांगितला. मी म्हटलं होतं ना मानसी बरी होणार म्हणून. माई मंदाताईंना म्हणाल्या. हो माई, आपली मानसी बरी होणार आहे, मंदाताई म्हणाल्या. सगळ्यांच्या मनात आशा पल्लवित झाल्या होत्या. डॉक्टर काय म्हणाले? स्वराला किती वेळ भेटू द्यायचं? शशांकनी राघवला विचारलं. असं स्पेसिफिक काही नाही म्हणाले, पण आपणच हॉस्पिटलच्या कामात जास्त लुडबुड न करता स्वराला दिवसातून एकदा मानसीला भेटायला पाठवत जाऊ, राघव म्हणाला. त्याचं म्हणणं सगळ्यांना पटलं आणि स्वरानं दिवसातून एकदा मानसीला जाऊन भेटायचं असं ठरलं. दादू, एक बोलू का? रजनी म्हणाली. बोल ना, राघव तिला म्हणाला. वहिनींना भेटायला स्वराला पाठवणं वगैरे सगळं बरोबर आहे, पण मला काय वाटतं, स्वरानं परत शाळेत जाणं सुरू करावं. सतत घरी राहून ती काहीच करत नाही. तिच्या डोक्यात झालेला प्रसंग असतो, ती त्याबद्दलच बोलत असते आणि सारखी मानसीच्या आठवणीत रडत असते. शाळेत जाईल तर तिला तेवढाच बदल मिळेल. अभ्यास केला नाही तरी वर्गात शिकवलेलं कानावर पडेल. वातावरण बदल होईल, जगाशी संपर्क येईल आणि डोक्यातलं विचारांचं चक्रही थांबेल. आणि शाळेतून आल्यावर डॉक्टर म्हणाले तसं ती तासभर मानसीला भेटून येईल, रजनी म्हणाली. बरोबर आहे रजनीचं. स्वराची शाळा, अभ्यास परत सुरू करायला हवा. तसंही उद्याची गणेश चतुर्थी आहे. उद्या गणेश स्थापना करावी लागेल. परवापासून स्वराची शाळा परत सुरू करू. राघव, आपल्याला आश्रमाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. माईंनी रजनीच्या बोलण्याला दुजोरा दिला.
माई, स्वराला शाळेत पाठवू आपण, पण ह्यावर्षी गणपती बसवायला नको. मानसी किती आवडीनं करायची दरवर्षी. ती अशी ॲडमिट असल्यावर सणवार साजरे करणं नको वाटतंय, राघव म्हणाला. राघव, अरे विघ्नहर्ता आहे तो. आपण गणपती बसवू. गणपतीच्या आगमनानं घरात एक सकारात्मक वातावरण तयार होईल. दरवर्षीप्रमाणे मोठा घाट न घालता साधीच तयारी करू, माई म्हणाल्या. सर्वांना माईचं म्हणणं पटलं. काय होईल पुढे? विघ्नहर्ता खरंच मानसीच्या घरावरचं मानसीचं हे विघ्न करेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.